कंपोजिट फंक्शन हा पहिला डेरिव्हेटिव्हचा टाइप आपण सुरू केलाय. सो कंपोजिटचा अर्थ अजून एक प्रकारे देतो तुला अंडरस्टँड करायला. कंपोजिट फंक्शन, कंपोजिट. ओके. अच्छा, मराठीत पण दिला होता मी. एक फंक्शन दुसऱ्यामध्ये, राईट. कंपोजिट, कम अँड डिपॉझिट वन फंक्शन इनटू अनदर. आवडलं तर लक्षात ठेव, अदरवाइज इग्नोर कर. कम अँड डिपॉझिट वन फंक्शन इनटू अदर. चलो लॉग मध्ये ट्रिगो टाका, ट्रिगो मध्ये लॉग टाका, कोणी टाका, मिक्सअप करा. ठीक आहे. सो कंपोजिट वाला टाइप कसं सोडवायचं दिला होता. एक्सरसाइज 1.1 घेऊ आणि खेळायला सुरू करू. आय होप तुम्ही फॉर्म्युले पाठ केले असतील. ओके. आणि ऑनलाईन लेक्चरचा पुरेपूर फायदा घेतला असेल. ठीक आहे. सोशल अ बिग सोशल डिस्टन्सिंग इन बिटवीन टीचर अँड स्टुडंट. नो लाईव्ह इंटरॅक्शन. एक्सरसाइज 1.1 क्वेश्चन नंबर 1 मधल्या पहिल्या क्वेश्चनने श्री गणेशा करूया. पहिला क्वेश्चन, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. त्यातला पहिला मी त्याचं नाव देऊन टाकतो y इज इक्वल टू. ओके. फंक्शनला नाव द्यायचं आधी -2x -1 च्या डोक्यावर 5. सो यू आर लुकिंग ऍट द फंक्शन. याच्या आधी क्लास 11th मध्ये आपण जेव्हा डेरिव्हेटिव्ह घेत होतो तर डोक्यावर हा 5 नसायचा, आठवा. ठीक आहे ना. आता डोक्यावर 5 असो, 12 असो, 25 असो, आपल्याला काही फॉर्म्युला थोडी पाठ करायचा आहे. गेटिंग ना बेटा. फंक्शनची पॉवर 5 आहे. गेटिंग. सो हु इज फंक्शन. नीट लक्ष दे बेटा. कंपोजिट फंक्शनचा अर्थ काय असतो. युअर एक्स इज रिप्लेस्ड बाय सम अनदर फंक्शन. एक्स is replaced by f of x. तुमच्या x च्या ऐवजी दुसरं कोणतं तरी फंक्शन आलं. गेटिंग. सो ते फंक्शन आलं हे पॉलिनॉमियल फंक्शन त्या केसमध्ये, राईट. सो बेटा दिस इज युअर एफ ऑफ एक्स. गेटिंग. सो जेव्हा क्लास 11th ला सोडवायचो ना बेटा आपण, बघ y इज इक्वल टू काय असायचं. एक तर ही पॉवर तरी नसायची, नाहीतर हा x असायचा. गेटिंग. सो y इज इक्वल टू एक्स ची पॉवर 5 असायचा. मग आपण काय करायचो. dy बाय dx इज, बघ ना, n इंटू एक्स ची पॉवर n -1. सो 5x रेज टू 4. ऍग्री झालं आन्सर. तसं इथे x इज रिप्लेस्ड बाय सम अदर फंक्शन. सो सोडवण्याची पद्धत काय बेटा. dy बाय dx. बघ बरं का, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट एक्स करायचं, लिहिलं नाही तरी चालतं. y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इज इक्वल टू. मग आता ह्या केसमध्ये काय करायचं. काल मी तुम्हाला कंपोजिट साठी मेथड दिली होती बरं का, की बाबा फंक्शन तुझं जर का असं असेल काय, एफ ऑफ एक्स आणि त्याच्या डोक्यावर n, तर शेजारी डेरिव्हेटिव्ह दिला होता मी अलीकडे, प्रत्येक फंक्शन घेतलं होतं. त्याला असं लिहायचं n इंटू फंक्शनची पॉवर n -1. एक सारखंच, फक्त गुणिले काय करायचंय बेटा, एफ डॅश एक्स. आर यू अंडरस्टँडिंग दॅट समथिंग यू यूज. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन रेज टू n. बघ डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस फंक्शन रेज टू n काय करायचं. n इंटू फंक्शन रेज टू n -1. सो 5 इंटू फंक्शन इज दिस. ओके. रेज टू n -1 म्हणजेच 5 -1. ऍग्री. गुणिले एफ डॅश एक्स. सो बेटा गुणिले डी बाय डी एक्स ऑफ एफ डॅश म्हणजे डेरिव्हेटिव्ह ना बेटा, डी बाय डी एक्स ऑफ माय फंक्शन विच इज एक्स क्यूब -2x -1. अंडरस्टँडिंग इज इक्वल टू. सो 5 इंटू एक्स क्यूब -2x -1 च्या डोक्यावर 5 1 गेला 4 गुणिले डी बाय डी एक्स ऑफ छिक मायनस छिक 3 अदर फंक्शन्स आर देअर आणि ज्यांची वजाबाकी आहे. सो ब्रॅकेट मध्ये मी असं लिहू का, स्टेप बाय स्टेप, डी बाय डी एक्स ऑफ एक्स क्यूब मायनस डी बाय डी एक्स ऑफ 2x मायनस डी बाय डी एक्स ऑफ 1. आता स्पीड आला पाहिजे, हे पटापट केलं पाहिजे आपण. हा पहिलं सम येतं, मी बेसिक सहित घेतो. इज इक्वल टू 5 इंटू एक्स क्यूब -2x -1 च्या डोक्यावर 4. आतमध्ये डी बाय डी एक्स ऑफ एक्स क्यूब 3x². हेडिंग एक्स ची पॉवर n वाला फॉर्म, राईट, त्यासारखं. मायनस डी बाय डी एक्स ऑफ 2x. आता थोडं पटपट करायला शिकू. 2 बाहेर येईल,
उरल काय डी बाय डी एक्स ऑफ एक्स विच विल बी 1 राईट मायनस डी बाय डी एक्स ऑफ 1 कॉन्स्टंट टर्म कधी बदलत नाही विथ रिस्पेक्ट टू टाइम एकट्या कॉन्स्टंट टर्मचा डेरिव्हेटिव्ह कायम काय असतो बेटा 0 सो फायनली वी कॅन राईट द आन्सर ॲज 5 मग 3x² - 2 होईल ना हे याला अगोदर लिहू ओके आणि हा ब्रॅकेट कॉपी पेस्ट फटाफट रिप्लाय करा हॅव यू अंडरस्टूड क्लिअरली कम ऑन बी फास्ट स्क्रीनशॉट घ्या हॅव यू अंडरस्टूड अंडरस्टूड ना बेटा आय एम लाईक अज्युमिंग यू हॅव अंडरस्टूड अनलेस अँड अदरवाइज यू आर सेइंग सर येस सर नो रिपीट हा मला एकट्या साहिलचा रिप्लाय येतोय बाकीच्यांचं काय परिस्थिती आहे व्हेरी इझी परत सांगू ठीक आहे लक्ष द्या y इज इक्वल टू इनफॅक्ट कंपोजिट वाला जो टाइप चालू आहे कोर इम्पॉर्टंट टाइप एकदम मस्त इम्पॉर्टंट टाइप कंपोजिटचा अर्थ काय बेटा कंपोजिटचा अर्थ काय एक्स इज रिप्लेस्ड बाय एफ ऑफ एक्स एक्सच्या ऐवजी कोणीतरी फंक्शन येणार आहे दुसरं कोणी येऊ दे सो कम अँड डिपॉझिट वन फंक्शन अनदर एक टाइमपास मिनिंग दिला मी बघ लक्ष दे y इज इक्वल टू एक फंक्शनची पॉवर एन ऍग्री फंक्शनची पॉवर एन काल मी कॉलम दिले होते तुला 2 कॉलम एलिमेंटरी फंक्शन वाले आणि ट्रिव्ह वाले फंक्शनची पॉवर एन नॉर्मली सोडायचं एन इंटू फंक्शन रेस टू एन मायनस 1 फक्त गुणिले काय करायचं एफ डॅश प्रत्येक सम मध्ये गुणिले एफ डॅश करायचंय बाकी बेसिक फॉर्म्युले सो इथे सुद्धा बघ फंक्शनची पॉवर एन सो एन इंटू फंक्शन रेस टू एन मायनस 1 आणि गुणिले फक्त डॅश डॅश म्हणजे डी बाय डी एक्स ऑफ माय फंक्शन सो 5 इंटू दिस ब्रॅकेट रेस टू 5 गेला 4 डेरिव्हेटिव्ह ऑफ चेक मायनस चेक 3 डेरिव्हेटिव्ह सेपरेटली आहेत आपला 11 टॉपिक आहे एक्स क्यूब इज 3x² मायनस हा 2 कॉन्स्टंट आहे बाहेर आला डी बाय डी एक्स ऑफ एक्स इज 1 सो 2 इंटू 1 आणि हा ब्रॅकेट फक्त अलीकडे लिहिला 3x² - 2 ओके 5 इंटू दिस गेटिंग विद्या चला ह्या एक्सरसाइज 1.1 मधल्या क्वेश्चन नंबर 1 मधला लेट्स टेक थर्ड सम ओके स्क्वेअर रूट ऑफ x² प्लस 4x मायनस 7 नीट लक्ष दे बेटा भरपूर सम्स आहे ढीगभर सम्स आहे कन्सेप्ट एकच आहे नॉर्मल फॉर्म्युला अप्लाय करायचा गुणिले एफ डॅश एक्स करायचं ठीक आहे बघ लक्ष द्या आता इथे काय दिसतंय बेटा मला स्क्वेअर रूट ऑफ फंक्शन काय दिसतंय मला स्क्वेअर रूट ऑफ फंक्शन सो मी तुम्हाला जेव्हा काल कॉलम दिला होता तर त्यामध्ये हे दिलं होतं का नाही बघ डी बाय डी एक्स ऑफ रूट एफ ऑफ एक्स असेल तर काय करायचं बेटा 1/2 रूट एफ ऑफ एक्स गुणिले एफ डॅश एक्स येस ऑर नो सो बघ इथे ठीक आहे का नाही हा एफ ऑफ एक्स बघ ना रूट मध्ये एफ ऑफ एक्स आहे का नाही सो बेटा हा वाय याला काय म्हणायचं ऍक्च्युली वाय राईट चलो सो डी वाय बाय डी एक्स विल बी इक्वल टू 1/2 रूट एफ ऑफ एक्स एक्स सारखंच 1/2 रूट चला कॉपी पेस्ट करा फंक्शन झालं गुणिले डी बाय डी एक्स ऑफ बरं का एफ डॅश म्हणजे डेरिव्हेटिव्ह राईट सो डी बाय डी एक्स ऑफ एफ डॅश हे बघे फंक्शन x² प्लस 4x मायनस 7 विच इज इक्वल टू हे टर्म ॲज इट इज राहणार आहे याचा फक्त डेरिव्हेटिव्ह लिहायचा आता जरा पटपट करायला शिकायचं बघ x² चा डेरिव्हेटिव्ह काय होईल 2x बघ इथं न्यूमरेटरला लिहून टाकू आपण सर डी बाय डी एक्स च्या पुढची टर्म राहिली का LHS ला नाही y आहे ना डी वाय बाय डी एक्स ओके सो बघ बेटा लक्ष दे 1/2 इंटू रूट x² प्लस 4x मायनस 7 हे ॲज इट इज ओके गुणिले चल ब्रॅकेट मध्ये x² चा डेरिव्हेटिव्ह 2x आता हे पटपट करायला शिकलो पाहिजे आपण पहिल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह झाला चला प्लस दुसऱ्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह 4 गुणिले x7 4 कॉन्स्टंट बाहेर येईल x7 वजा 7 एकटा सापडला कार्यक्रमच झाला 0 कारण की तो चेंज होत नाही अँड राईट द फायनल आन्सर ॲज दिस इज इक्वल टू बघ आता 2x प्लस 4 आहे तर न्यूमरेटरला 1 सोबत मल्टिप्लाय करून मी त्याला असलो का 2 इंटू ब्रॅकेट x प्लस 2 बघ ना 2 कॉमन घेतलं मी इथून 2 इंटू ब्रॅकेट
x plus 2 agree upon 2 into square root x square plus 4x minus 7 ठीक ठीक स्क्रीनशॉट घ्या फटाफट येस टाइप करा आम्हाला पुढे जायला हॅव यू स्टार्टेड अंडरस्टँडिंग कम ऑन बी फास्ट हॅव यू स्टार्टेड अंडरस्टँडिंग क्लिअरली अरे बोला इज एव्हरीवन अंडरस्टँडिंग ना बेटा हा चला फोर्थ सम घेऊयातला आपण नंबर 4 हे रूट्स बघून घाबरायचं नाही म्हणून मुद्दाम घेतलं मी कन्सेप्ट लावा फक्त स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस आतमध्ये अजून एक रूट आहे काही घाबरायचं नाही जस्ट फॉलो द टेक्निक राईट हे फंक्शन मला दिलंय त्यांनी ठीक आहे सो सगळ्यात अगोदर नाव देऊ त्याला आपण y इज इक्वल टू ओके क्वेश्चन नंबर 1 मधलं फोर्थ आहे ओके बेटा चलो y इज इक्वल टू फंक्शन आहे ऍग्री सो बेटा स्क्वेअर रूट मध्ये ठीक 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 फंक्शन ऍग्री हे बघा हाच फॉर्म्युला डी बाय डी एक्स ऑफ रूट एफ ऑफ एक्स इज नथिंग बट 1 अपॉन 2 रूट एफ ऑफ एक्स गुणिले एफ डॅश एक्स अप्लाय करा सो डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू बघ स्क्वेअर रूट एफ ऑफ एक्स सो 1 अपॉन 2 रूट चला कॉपी पेस्ट करा एफ ऑफ एक्स एक्स स्क्वेअर प्लस रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 ठीक आहे 1 अपॉन 2 रूट एफ ऑफ एक्स कॉपी पेस्ट केला गुणिले डी बाय डी एक्स ऑफ बरेच जण एफ ऑफ एक्स विसरून जातात एफ ऑफ एक्स तो आहे जो रूट मध्ये म्हणजे हा वाला ओके सो एक्स स्क्वेअर प्लस स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 square root of f of x 1 upon 2 root f of x into d by dx of that f of x this is equal to याला काहीच नाही करायचं बेटा कॉपी पेस्ट 1 अपॉन 2 अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 गुणिले डी बाय dx ऑफ धिस टर्म प्लस धिस टर्म गेटिंग बघ लक्ष दे डी बाय dx ऑफ पहिली टर्म एक्स स्क्वेअर प्लस डी बाय dx ऑफ स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 11वीची कन्सेप्ट पहिलं फंक्शन अधिक दुसरं फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ पहिलं फंक्शन अधिक डेरिव्हेटिव्ह ऑफ दुसरं फंक्शन एकदम मस्त स्टेप बाय स्टेप केलं का तर वन्स अगेन आय एम सीइंग चिक 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 हिअर आय हॅव गॉट एफ ऑफ एक्स सॉरी अंडरस्टँडिंग इथून हा पार्ट तर कॉपी पेस्ट आहे बघा लक्ष दे पण इथे मला पुन्हा एकदा कंपोजिट वाला फंडा अप्लाय करायची वेळ आली बघ 1 अपॉन 2 रूट ही टर्म ॲज इट इज एक्स स्क्वेअर प्लस रूट मध्ये एक्स स्क्वेअर प्लस 1 चला गुणिले डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर इज 2x एग्री प्लस डी बाय डी एक्स ऑफ स्क्वेअर रूट एफ ऑफ एक्स d by dx of square root f of x is once again 1 upon 2 root f of x into f dash x. So 1 upon 2 root f of x is आतलं फंक्शन x square plus 1 गुणिले d by dx of बरं का x square plus 1 getting I repeat derivative of square root f of x 1 upon 2 root f of x into f dash x. So हे बघ 1 upon 2 root f of x is this गुणिले डॅश त्याचा डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस गेटिंग स्क्रीनशॉट घे म्हणजे वरची टर्म मी पुसतो ओके ठीक हे पण पुसू का हे पण पुसतो आता लक्ष दे dy by dx is equal to ही टर्म once again as it is so 1 upon 2
अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस 1 इंटू, चला आता इथे बघा, हा बिचारा 2x ॲज इट इज प्लस 1/2 रूट एक्स स्क्वेअर प्लस 1 ॲज इट इज, कारण त्याच्यावर काही ऑपरेशनच नाहीये, गुणिले डी बाय डी एक्स ऑफ दिस. ओके, इट इज व्हेरी इझी. बघा बेटा, लक्षात आहे, गुणिले क्या नाही से पहिलं फंक्शन एक्स स्क्वेअर आहे, त्याचा ड्यूटी डायरेक्ट लिहिला आता 2x अधिक एक ही कॉन्स्टंट टर्म आहे तिचा 0, सो 2x अधिक 0 संपलं, बाकीचं सगळं कॉपी पेस्ट होतं. चला आता सिम्प्लिफाय करूया. दिस इज इक्वल टू 1/2 इंटू अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस 1 इंटू. सो बेटा व्हॉट विल हॅपन, इथे बघ, हा 2 आणि हा 2 इथल्या इथंच काय होतोय, कॅन्सल आउट. सो साहिल आता इथे आपल्याला सिम्प्लिफाय करावं लागेल. कसं, तर बेटा 2x इंटू क्रॉस मल्टिप्लाय करा फक्त, 2x इंटू दिस टर्म, सो 2x अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस 1 प्लस 1 into x is x whole divided by under root x square plus 1. Very basic cross multiply I have done. Getting ना बेटा? So final answer could be written as this is equal to, एक ने मल्टिप्लाय केलं फरक नाही पडणार, कॉपी पेस्ट करा टर्मला, तिथून x कॉमन निघतोय वरून, राईट. सो x इंटू ब्रॅकेट 2 इंटू अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस 1 प्लस 1 होल डिवायडेड बाय 2. आता इथे एक ब्रॅकेट टाकतो मी, ही टर्म लिहितो स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 आणि मग ही टर्म पलीकडे लिहितो. अलीकडे पलीकडे काही नसतं, वे ऑफ रिप्रेझेंटेशन आहे. मी तुम्हाला होमवर्कला मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स दिले होते आणि देणार आहे, तर ते एमसीक्यूच्या हिशोबाने सिम्प्लिफाय करायचं असतं आपल्याला. गेटिंग? चला स्क्रीनशॉट घ्या. आय होप यू आर अंडरस्टँडिंग दिस व्हेरी क्लिअरली. सो पहिला क्वेश्चन आपला झाला बरं का. आता सेकंड क्वेश्चन कडे जाऊया. कन्सेप्ट सेम आहे, टेक्निक सेम आहे, फक्त फंक्शन्स बदलत जातील. क्वेश्चन नंबर 2, वन्स अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. अरे पोरांनो, वैताग आला का काय? डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन हे चॅप्टर्स बोरिंग वाटत जरी असले, यू हॅव टू मेक इट इंटरेस्टिंग. आय एम ट्राइंग माय बेस्ट टू गिव्ह द टेक्निक्स. ओके, हे सलग 6 चॅप्टर्स आहे पार्ट 2 चे, तुमचे आवडते असे सलग 6 चॅप्टर आहे. ठीक आहे ना, सेम ॲज लाईक डेरिव्हेटिव्ह, विषयच नाही. मेहनत मेहनत मेहनत, खतरनाक आहे ते. चला यातला श्री गणेशा करू. पहिला सम घेऊ आपण, कॉस ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. ओके, चलो शुरू करेंगे, शुरू कर. सो बेटा सगळ्यात आधी y इज इक्वल टू, ओके, हे लिहायला विसरायचं नाही, झालं. त्याचं बारसं करायचं, त्याचं नाव द्यायचं. प्यारे बच्चों, y इज इक्वल टू कॉस, आणि त्या कॉस मध्ये कोण आहे, कॉस मध्ये कोण आहे, अल्जेब्रिक फंक्शन. सो ट्रिगो मध्ये अल्जेब्रिक आहे का नाही, कंपोजिट ट्रिगो मध्ये अल्जेब्रिक, वन फंक्शन इंटू अनदर. सो बेटा दिस इज युअर एफ ऑफ एक्स, मी दिलेल्या टेक्निक प्रमाणे, राईट. सो काल आपण डी बाय डी एक्स ऑफ कॉस ऑफ एफ ऑफ एक्स, काहीच नाही, कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन असतो, सो मायनस साइन एफ ऑफ एक्स इंटू काय करायचं बेटा, एफ डॅश एक्स, आहे की नाही. सो डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन, हे काय, कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एफ ऑफ एक्स, कॉपी पेस्ट करा, हु इज माय एफ ऑफ एक्स, एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू एफ डॅश एक्स, सो डी बाय डी एक्स ऑफ who is my f of x, x square plus a square. Getting? This is equal to minus sine x square plus a square into d by dx of first function plus second function. So x square चा derivative 2x plus a square चा 0. अरे a काय, a चा स्क्वेअर काय, a चा आजोबा काय, a चा पंजोबा काय, कॉन्स्टंट टर्म विषय संपला. पॉवर काही असो, स्क्वेअर रूट के प्रोडक्ट, जिथं एक्स आणि वाय नाही त्याचा नादच करायचा नाही.
जस्ट इग्नोर. ओके, इट्स डेरिव्हेटिव्ह विल बी 0. सो 2x एकटाच उरला, मायनस साइन आहे. सो व्यवस्थित लिहा, -2x साइन ऑफ x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर. टेक द स्क्रीनशॉट. समजलं बेटा व्यवस्थित? टेक्निक इज सेम. प्रत्येक समसाठी टेक्निक इज सेम. फक्त इंटू एफ डॅश करायचंय, बाकी फॉर्म्युले तेच वापरतोय आपण, राईट? चला क्वेश्चन नंबर 2 मधला. लेट्स टेक थर्ड वन. log of tan x by 2. काय दिसतंय? एका फंक्शन मध्ये दुसरं 2-3 असे एखादे असू शकतात. सो बेटा इथे काय दिसतंय? लॉगॅरिथमिक मध्ये ट्रिगोनोमेट्रिक मध्ये अल्जेब्रिक. लॉग मध्ये ट्रिगो, त्यामध्ये अल्जेब्रिक. असू द्या, काही घाबरण्याचं कारण. गो स्टेप बाय स्टेप. सगळ्यात अगोदर त्याचा बारसा करा. y इज इक्वल टू लॉग ऑफ ठीक याला एफ ऑफ एक्स म्हणा. गेटिंग? सो आपल्याला माहिती आहे की लॉग ऑफ एफ ऑफ एक्स, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 x असतो, राईट? सो विदाउट वेस्टिंग टाइम, dy बाय dx, बघ बरं का, लॉगचा डेरिव्हेटिव्ह असतो 1 सो 1 फंक्शन, ओके, गुणिले डेरिव्हेटिव्ह फंक्शन. ऍग्री बेटा? व्हेरी इझी. लॉगचा डेरिव्हेटिव्ह असतो 1/x, सो 1 फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह फंक्शन. ओके. विद्या, लॉग कधी घेणार? लॉगॅरिथम साठी एक सेपरेट लेक्चर घेऊ, निवांत घेऊ, काही गडबड नाहीये. लॉगॅरिथमच्या बाबतीत घाबरू नका. शॉर्टकट यूज करत, राऊंड ऑफ करत सोडवायला शिका. बोर्ड एक्झाम साठी लॉग शिकणं काही फार जड नाहीये. आणि तुम्ही सगळ्यांची फार इच्छा असेल एक लेक्चर आपण टाकून देऊ, बट डोंट वेस्ट द टाइम ऑन द लॉगॅरिथम. ही खूप किरकोळ गोष्ट आहे. ठीक आहे ना? हा, हे लॉग फंक्शन वगैरे हे सगळं अंडरस्टँड करणं फार इम्पॉर्टंट आहे. ती गोष्ट खूप किरकोळ आहे. ठीक आहे, वी डोंट नीड इट दॅट मच. चलो, इज इक्वल 1/tan x by 2 ऍज इट इज, कारण ह्याच्यावरती काही ऑपरेशन नाहीये. ओके, इंटू डी बाय डी एक्स ऑफ tan x by 2. टॅन लॉगॅरिथमिक आहे, त्याच्यामध्ये अल्जेब्रिक फंक्शन घुसलं. सो एफ ऑफ एक्स, ठीक, हा जो x by 2 आहे ना बेटा, आता हा एफ ऑफ एक्स म्हणला तुझा, है की नाही? टॅन एफ ऑफ एक्स. सो बेटा डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इज सेक्स स्क्वेअर. ऍग्री? सो बेटा सेक्स स्क्वेअर एफ ऑफ हु इज माय एफ ऑफ एक्स? एक्स बाय 2. सो सेक्स स्क्वेअर एक्स बाय 2 गुणिले एफ डॅश एक्स, याचा डेरिव्हेटिव्ह. सो डी बाय डी एक्स ऑफ काय बेटा? एक्स बाय 2. चलो, दिस इज इक्वल टू, आता बघ 1/tan x by 2 आहे, इथे सेक्स स्क्वेअर एक्स बाय 2 आहे. हे सिम्प्लिफाय होईल का? नाही होणार. आपण ऍज इट इज ठेवू, सेक्स स्क्वेअर एक्स बाय 2 अपॉन tan x by 2 इंटू डी बाय डी एक्स ऑफ एक्स बाय 2. सो बेटा 1/2 बाहेर येईल. ऍग्री? अरे ऍग्री? एक्स बाय 2 आहे ना, 1/2 बाहेर आला, उरला एक्स. सो डी बाय डी एक्स ऑफ एक्स, वी नो इट इज 1, राईट? सो फायनली I would like to write the answer as sec square x by 2 upon हा 2 इथं लिहू, 2 tan x by 2, कारण डेरिव्हेटिव्ह ऑफ x is 1. स्क्रीनशॉट घ्या. अंडरस्टँडिंग? I am assuming that you are understanding एकदम clearly. Or is this my assumption? Are you understanding clearly? जोपर्यंत ऑनलाईन टीचिंग चालू राहील तोपर्यंत मी असं विचारत राहील, तुम्हाला हे नक्की समजतंय का? कारण त्याशिवाय मजाच नाही. नाही तर माझं एकतर्फी भजन चालायचं. माय अझम्पशन इज ओनली अझम्पशन. साहिल, कुठल्याही टीचरचे टीचिंग स्किल्स हे फक्त आणि फक्त ऑनलाईन टीचिंग मध्ये कळतात. जर त्याला शिकवता आलं तर काही खरंय, ठीक आहे, नाही तर झोपले मोबाईल चालू करून. ठीक आहे, बट मेहनतीला चॅलेंज नाही बेटा. एव्हरी वन ऑफ यू मस्ट हॅव मेहनत. यू टू वर्क हार्ड. एव्हरीबडी इज वर्किंग हार्ड. ठीक आहे ना? चल, नेक्स्ट इज चला हे घेऊ आपण, फिफ्थ वन. कॉट क्यूब
लॉग ऑफ एक्स क्यूब. वाचायचं कसं त्याला? कॉट क्यूब लॉग एक्स क्यूब. व्हेरी इम्पॉर्टंट. त्याला मुद्दाम जरा 1-2 स्टार मार्क करतो. बरेच जण कसे गडबड करतात बघ, लक्ष दे बेटा. y इज इक्वल टू, जरा सिम्प्लिफाय करून लिहावं लागेल. कॉटचा क्यूब आहे. सो इन फॅक्ट कॉट ऑफ लॉग एक्स क्यूबचा क्यूब आहे. नाही का? लक्ष दे. कॉट ऑफ हा क्यूब असो काही पण असो, तर ती पॉवर आहे ना बेटा. फंक्शन काय आहे? कॉट ऑफ लॉग एक्स क्यूब. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. फंक्शन काय बेटा? कॉट ऑफ लॉग एक्स क्यूब आणि मग त्याची पॉवर 3 आहे. कम ऑन, आय रिपीट वन्स अगेन. जसं तुमचं साइन 30, साइन 40, टॅन 45, कॉट समथिंग अँगल लिहिता का नाही तुम्ही? तर बेटा कॉट ऑफ दिस लॉग फंक्शन हॅज कम इन टर्म्स ऑफ अँगल, नाही का? 30, 45 असं घ्यायचे ना तुम्ही. तर कॉटचं हे लॉगरिथमिक फंक्शन ॲज अँगल आहे. हा, कॉट ऑफ लॉग एक्स क्यूब. क्यूब आहे हे डोक्यावर लिहिला. दॅट क्यूब वॉज पॉवर. प्लीज डू अंडरस्टँड दिस. अच्छा. सो आता काय दिसतंय बेटा? ठीक 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 ठीक. हे फंक्शन आहे त्याचा क्यूब आहे. गेटिंग? हे फंक्शन आहे त्याचा क्यूब आहे. जे डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स रेस टू एन अप्लाय करावं लागेल, राईट? सो एन इंटू फंक्शन. बघ बरं का बेटा, एन इंटू फंक्शन रेस टू एन मायनस 1 इंटू एफ डॅश एक्स. सो डी बाय डी एक्स ऑफ कॉट ऑफ लॉग एक्स. तुमच्या मनात काय चाललंय मी सांगतो. कहना क्या चाहते हो गुरुजी? ससुरा का चल रहा है? वी आर नॉट अंडरस्टँडिंग. इज समथिंग गोइंग ऑन युअर माइंड, बट यू हॅव टू डेव्हलप द टेक्निक. त्या साहिलने मला तो व्हिडिओ दाखवला. ससुरा समझ में ही नहीं आ रहा. बेटा डू अंडरस्टँड. मी पुन्हा सांगतो तुला. कॉट क्यूब लॉग एक्स क्यूब आहे. दॅट मीन्स, हा कॉन्सेप्ट, दॅट मीन्स कॉट ऑफ लॉग एक्स क्यूब चा क्यूब आहे. दिस वॉज व्हेरी फर्स्ट स्टेप. मग आता फंक्शनची पॉवर एन, यू मस्ट रिकॉग्नाइज फंक्शनची पॉवर एन. सो एन इंटू फंक्शन रेस टू एन मायनस 1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट फंक्शन सेपरेटली. ओके, कॉट ऑफ लॉग एक्स क्यूब, प्रिंटिंग मिस्टेक. ठीक आहे. इज इक्वल टू 3 इंटू कॉट ऑफ लॉग एक्स क्यूब, 3 नाही गेला 2 झालं, इंटू डी बाय डी एक्स ऑफ कॉट ऑफ लॉग एक्स क्यूब. आता हे एफ ऑफ एक्स आहे. कॉट ऑफ एफ ऑफ एक्स. कॉट, कॉटचा डेरिव्हेटिव्ह काय बेटा? सी वाला आहे मायनस साइन. सी वाला आहे मायनस मायनस कोसेक स्क्वेअर एक्स, राईट? कॉटचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? मायनस कोसेक स्क्वेअर. सो बेटा मायनस कोसेक स्क्वेअर. चलो राइट डाउन एफ ऑफ एक्स log of x cube into f dash x. So into dy dx of your f of x is this log of x. This is equal to cot of log x cube ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. मग आता याला मी याच्यासारखं लिहू शकतो बघ, 3 cot स्क्वेअर log of x cube. ही जी पॉवर आहे ना, अशा पद्धतीने आता मी लिहू शकतो. झालं? चलो इंटू मायनस कोसेक स्क्वेअर लॉग ऑफ एक्स क्यूब गुणिले डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स क्यूब. पुन्हा एकदा लॉग मध्ये अल्जेब्रिक आलंय हे. लॉग एक्स नाहीये, एक्सच्या ऐवजी एक्स क्यूब आला. वन्स अगेन कंपोजिट. खतरनाक. एक्सपांड होत चाललंय, बाकी काहीच नाही. डी बाय डी एक्स ऑफ लॉग ऑफ फंक्शन वन्स अगेन 1 अपॉन फंक्शन गुणिले डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. गेटिंग? इज इक्वल टू 3 इंटू इथे मायनस साइन आहे. सो मी एक काम करू, याला असं लिहू -3. बघ ना, डेरिव्हेटिव्ह तर तिकडे द्यायचं ना, त्या अगोदर ह्याच्या टर्म्स आहेत बरं का. ठीक ठीक ठीक. यांना एकत्र असं लिहू न्यूमरेटरला 3 इंटू -1 असं लिहितो मी -3
cot square log of x cube. Okay, cosec square log of x cube. Okay, upon x cube गुणिले d by dx of x cube is 3x square. 3x square. चला आता पुढे तो कंटिन्यू करतो मी. ओके, सो प्यारे बच्चों, आपला dy by dx कुठे सुरू झाला होता? इथे ना. सो दिस वॉज dy by dx हा बेटा. ठीक आहे, हा y होता ना, इथून पुढे dy by dx. सो बेटा dy by dx इज इक्वल टू बघ, लक्ष द्या आता. इथपर्यंत काही सिम्प्लिफाय होत नाहीये, बट इथे x चा स्क्वेअर आहे, इथे x चा क्यूब आहे, म्हणजे ही टर्म कॅन्सल होईल, खाली एकटा x राहील. -3 इंटू हा 3 विल बिकम -9. ओके, cot square log of x cube into cosec square log of x cube and whole divided by x. फटाफट रिप्लाय करा. हॅव यू ग्रॅब दिस सम? रिपीट करायचं. कम ऑन, रिप्लाय. आर यू रिअली अंडरस्टँडिंग? कम ऑन बेटा. जोपर्यंत तुमचा होमवर्क करण्याचा कॉन्फिडन्स येत नाही, आपण सम्स घेत राहू. इज एव्हरीवन अंडरस्टँडिंग? कल्याणी समजतंय का? चल, पुढचं सम घेऊ. सम्स घेत राहू, टेक्निक डेव्हलप होत राहील. ओके, होमवर्कचा कॉन्फिडन्स येईल ना. हे बघ, प्रत्येक गोष्ट अगोदर अवघड वाटते, जेवढी तुम्ही मेहनत वाढवाल. ओके, टेक्निक तर सेम आहे, मी तुम्हाला दिलं ऑलरेडी. आता फक्त प्रॅक्टिस वाढवा, ऑटोमॅटिकली टेक्निक येऊन जाईल. बरं, इथं दिलेलं नाहीये, पण ना इथे आहे एक. मी एक सम घेतो. हे कशातलं नाहीये बरं का, बट एक जनरल घेतो मी. y इज इक्वल टू लॉग ऑफ लॉग एक्स. पुढे एक सम आहे, याचा पण स्क्वेअर आहे ह्या अख्ख्या टर्मचा. हा, असा किती राडा असू द्या, घाबरायचं नाही. मी लॉग ऑफ लॉग एक्स वाला सम घेतो. ठीक आहे, काय घाबरायचं नाही बेटा. लॉग मध्ये लॉग आहे, काही अडचण नाही. लॉग ऑफ चीक 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 चीक, याला एफ ऑफ एक्स म्हणायचं. ऍग्री? बघ आता, dy by dx विल बी लॉग ऑफ फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे 1 अपॉन फंक्शन आहे. सो 1 अपॉन लॉग ऑफ लॉग एक्स इंटू डॅश म्हणजे dy by dx ऑफ लॉग ऑफ लॉग एक्स. डन. 1 upon function into derivative of this function. This is equal to 1 upon log of log x into derivative of log of. Once again, प्यारे बच्चों, this is f of x. बघ ना, log of परत फंक्शन आलं. सो काय करायचं? लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 upon असतो का नाही? येस सर. सो 1 upon फंक्शन इज log x into derivative of function which is log x. I repeat, log of function 1 upon function into derivative of function. Same फंडा. This is equal to 1 into 1 न्यूमरेटरला 1 लिहितो अपॉन log of log x into log x, हा लॉग अलीकडे लिहितो into log of log x गुणिले derivative of log x is 1 upon x. We are finished with the answer. घ्या स्क्रीनशॉट. हा x च्या बाजूने अशी लिहू शकता तुम्ही त्याला. हा x लिहायचा असेल तर असा अलीकडे लिहायचा, x into log x into log of log x. स्क्रीनशॉट घ्या. त्यामध्ये लॉग 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 पाहून घाबरायची काही गरज नाही. होमवर्कला मी जे सम देईल तुला, तिथं पॉवर 2 असेल तर अगोदर हे अख्खं फंक्शन आणि रेस टू एन हा फॉर्म्युला वापरायचा. कळतंय तुला? सो दे कॅन मेक एनी चेंज, बट डू रिमेंबर की टेक्निक इज सेम. बेसिक फॉर्म्युला इंटू एफ डॅश एक्स. चला, क्वेश्चन नंबर 2 मधला
लेट्स टेक 9th. E ची पॉवर 3 sin square x minus 2 cos square x. अजिबात बघून घाबरायचं नाहीये. E ची पॉवर f of x. काय बेटा? E ची पॉवर f of x. बिकॉज E च्या डोक्यावर x असतो. आपल्याला सवय काय? E च्या डोक्यावर x. तो बिचारा भोळा आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह तोच असतो, राईट? सो इथे व्हेरी फर्स्ट थिंग व्हॉट यू डू इज, त्याचं नाव द्या y इज इक्वल टू, राईट? y इज इक्वल टू फंक्शन E ची पॉवर f of x. मग आता काय करायचं बेटा? हे बघायचं त्याच्यासाठी d बाय dx ऑफ E ची पॉवर f of x. E ची पॉवर x चं उत्तर E ची पॉवर x असतं, म्हणून E ची पॉवर f of x चं उत्तर E ची पॉवर into f dash x. गेटिंग? सो बेटा y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इज इक्वल टू, बघा आता E ची पॉवर f of x उत्तर E ची पॉवर f of x ऍज इट इज. सो E ची पॉवर 3 sin square x minus 2 cos square x into dash. So d by dx of त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आहे की नाही, 3 sin square x minus 2 cos square x. Okay, this is equal to, once again e term will be as it is, e ची power 3 sin square x minus 2 cos square x into d by dx of first function minus second function. बघा बेटा, लक्ष द्या, कॉन्स्टंट चिकटली तिला साईडला घ्या. सो 3 d by dx of sin square x minus 2 d by dx of cos square x. कॉन्स्टंट व्हेरिएबल चिटकलेली असते तर तिला फक्त बाहेर घ्या. डन. पुढे E ची पॉवर ही टर्म ऍज इट इज, कारण की ह्याच्यावरती काहीच ऑपरेशन नाही. चला आता इथे आतमध्ये 3, बघा बेटा लक्ष द्या आता, इंटू डी बाय डीएक्स ऑफ साइन स्क्वेअर एक्स आहे. मग अशी कॉट क्यूब वाला सम होतो का नाही, स्टार मार्क मी याच्यासाठीच केला की एक स्टेप अजून वाढवतो तुझ्यासाठी मी. आणि डी बाय डीएक्स ऑफ साइन स्क्वेअर एक्स ला काय लिहायचं बेटा? साइन एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर. इथे तुम्ही चुकणार म्हणजे चुकणार भरपूर जण, काय करायचं तेच करणं. सो कन्सेप्ट क्लिअर असणं फार गरजेचं आहे. साइन स्क्वेअर एक्स हा साइन एक्स या फंक्शनचा स्क्वेअर आहे ना, साइन एक्स या फंक्शनचा तो स्क्वेअर आहे. मायनस 2 इंटू डी बाय डीएक्स ऑफ कॉस स्क्वेअर एक्स हा कॉस एक्स या फंक्शनचा स्क्वेअर आहे इज इक्वल टू, once again ही टर्म as it is minus into this bracket. बघा आता 3 into d by dx of function raised to n सापडला का नाही? कम ऑन एव्हरीवन. तसाच इथे सुद्धा d by dx of छिक 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 फंक्शन रेस्ड टू n सापडला का नाही? सो बघ, d by dx of function raised to n. सो n म्हणजे 2 into function is sin x raised to n minus 1 into विसरायचं नाही डी बाय dx ऑफ फंक्शन म्हणजेच sin x मायनस वन्स अगेन हे बघा 2 गुणिले डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन रेस्ड टू n म्हणजेच n बरं का 2 इंटू फंक्शन रेस्ड टू 2 minus 1 गुणिले डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन डी बाय dx ऑफ cos x. स्क्रीनशॉट घ्या आणि पटपट बोला. इथपर्यंत समजलंय का? मी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो. E ची पॉवर f ऑफ x, राईट? उत्तर E ची पॉवर f ऑफ x इंटू f डॅश x. कॉपी पेस्ट गुणिले डी बाय dx ऑफ f ऑफ x ही टर्म होती. ऍग्री? कॉपी पेस्ट. डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन पहिलं वजा दुसरं, फक्त कॉन्स्टंट टर्म अलीकडे लिहिली, कॉन्स्टंट टर्म अलीकडे लिहिली. ऍग्री? 3 डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन स्क्वेअर एक्स नाही का आलं मला, मी लिहिलं साइन एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर. यू हॅव टू डू दिस कंपल्सरी. मायनस 2 इंटू डी बाय dx ऑफ कॉस एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर. 3 इंटू असं लिहिल्याच्या नंतर f ऑफ एक्स ची पॉवर n काय आलं? f ऑफ एक्स ची पॉवर n विच इज n इंटू f ऑफ एक्स रेस टू n मायनस 1 इंटू f डॅश एक्स म्हणजे डी बाय dx ऑफ साइन एक्स. मायनस 2
इंटू आता यासाठी एफ ऑफ एक्स रेस टू एन एन इंटू एफ ऑफ एक्स रेस टू एन मायनस वन. सो 2 इंटू फंक्शन रेस टू 2 मायनस वन इंटू एफ डॅश एक्स म्हणजे डी बाय डी एक्स ऑफ युअर हेडिंग. चला आता पुढे फक्त सिम्प्लिफाय करायचं आपल्याला. चलो ही टर्म वन्स अगेन एज इट इज e ची पॉवर 3 sin square x minus 2 cos square x. आतमध्ये 3 2 जा 6 sin x y कारण दोनातून एक गेला एक ओनली गुणिले डी बाय डी एक्स ऑफ sin x cos x मायनस 2 2 जा 4 cos x. हे बघ ना दोनातून एक गेला एक सो cos x ओनली गुणिले डी बाय डी एक्स ऑफ cos x इज काय बेटा मायनस साइन सी वाला येतो सी वाला मायनस साइन ऑलवेज रिमेंबर. दिस इज इक्वल टू ई ची पॉवर 3 sin square x मायनस 2 cos square x आणि आतमध्ये 6 sin x cos x 6 sin x cos x मायनस ऑफ मायनस प्लस होऊन जाईल 4 cos साइनला मी साइन cos लिहितो 4 sin x cos x. गेटिंग बेटा. and last step will be copy paste करायला 3 sin square x minus 2 cos square x into this bracket 6 sin x cos x आणि 4 sin x cos x होतील 10 sin x cos x. ठीक आहे चलो हे पुसतो मी स्क्रीनशॉट घ्या फटाफट बोला. आता होमवर्क करायला जमेल का अजून 2-3 सम घेऊन मग थांबायचं. होमवर्क करायला जमेल का इझी सम होमवर्कला द्या. अजून 2-3 सम घेऊ का मग आपण बोला आपण अजून 2-3 सम घेऊया का बोला पटपट. ठीक सो विल स्टॉप हियर अँड आय विल गिव्ह यू होमवर्क. जस्ट ट्राय द होमवर्क काही अडचण आली तर मी आहेच. ठीक आहे सो बाय बाय.